बंजारा समाजाचा होळी सण वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखला जातो। बंजारा समाज आजही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात। होळी पौर्णिमा ते गुढीपाडवा या पंधरवड्यात ही होळी साजरी केली जाते। पाहुयात त्याबद्दलची एक विशेष बातमी। वसंत ऋतूत पळस बहरतो आणि आठवण होते ती होळी सणाची। सप्तरंगाची उधळण करत होळी सण येतो। देशात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी दिसते, पण बंजारा समाजाची होळी आजही कुतूहलाचा विषय आहे। सूर्योदयापूर्वी पारंपरिक गाण्याच्या तालावर पाय थिरकतात आणि सुरू होते बंजारा बांधवांची होळी। याच दिवसात तरुण तरुणी नव्या जीवनाला सुरुवात करतात। या होळी सणापासून पुढे आमचे लग्न, जवान मुलाचे लग्न, मुलीचे लग्न या कार्यक्रमाला सुरुवात होतात आणि अशाच प्रकारे 2-3 दिवस हा सतत कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडत असतो। बंजारा समाजात होळीच्या दिवशी फाग मागण्याची परंपरा आहे। नातेवाईकांपैकी एका व्यक्तीला काठीनं मारून फाग मागितला जातो, पण तोही हसत खेळत। भांडण तंटा मिटवण्यासाठीच हा सण बंजारा समाजात महत्त्वाचा मानला जातो। बाया बाया खेळतो, माणसं खेळते, सदर खेळते। यातनी एक मोठा सण आहे, आनंदाचा सण आहे आमचा। यातनी भांडगडी होणार नाही, काही नाही, गला गमत हे चालते। दांडी पौर्णिमेला आमच्या नायकाकडे जाऊन दांडो काढायचा प्रोग्राम करतात आणि ज्यांच्याकडे मूल झालं असेल त्यांच्याकडे जाऊन धुंड करतो। होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात डीजे आणि साल्साच्या तालावर लोक बेधुंद होत आहेत, पण बंजारा समाजाच्या होळीचं सांस्कृतिक वेगळेपण आजही टिकून आहे। मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम।